घटनेची पार्श्वभूमी कौरव आणि पांडव यांच्यात द्यूत जुगार खेळ झाला होता. शकुनी मामाच्या मदतीने दुर्योधन आणि त्याचे भाऊ पांडवांना हरवण्यासाठी कट रचत होते. या खेळात युधिष्ठिराने आपले सर्व राज्य, संपत्ती, भाऊ आणि शेवटी स्वतःलाही पणाला लावले आणि तो हरला. जेव्हा त्याच्याकडे काहीच उरले नाही तेव्हा शकुनीने त्याला द्रौपदीला पणाला लावण्यास सांगितले. द्रौपदी ही 5 पांडवांची पत्नी होती आणि तिच्यावर सर्वांचे प्रेम होते. तरीही दुर्दैवाने युधिष्ठिराने द्यूताच्या आहारी जाऊन तिलाही पणाला लावले आणि तो तेही हरला. वस्त्रहरणाची घटना. पांडव हरल्यानंतर दुर्योधनाने दुःशासनाला आज्ञा दिली की द्रौपदीला भरलेल्या दरबारात खेचून आणा. द्रौपदी त्यावेळी आणि तिने येण्यास नकार दिला, पण दुःशासनाने तिला केसांनी पकडून ओढत दरबारात आणले. भरलेल्या दरबारात भीष्म, द्रोणाचार्य, विदुर यांसारखे अनेक ज्येष्ठ लोक उपस्थित होते, पण कुणीही पुढे येऊन दुःशासनाला थांबवले नाही. दुर्योधनाने द्रौपदीची लाज काढण्याचा प्रयत्न केला. त्याने दुःशासनाला तिचे वस्त्रहरण करण्याची आज्ञा दिली. दुःशासन द्रौपदीचे वस्त्र ओढू लागला. द्रौपदीने लाजेने आपली नजर खाली झुकवली. तिने तिच्या पतींकडे मदतीसाठी पाहिले, पण तेही हतबल होते. श्रीकृष्णाची मदत. जेव्हा सर्व आशा संपली तेव्हा द्रौपदीने पूर्ण शरणागती पत्करून श्रीकृष्णाला मदतीसाठी हाक मारली. तिने प्रार्थना केली, हे कृष्णा, हे द्वारकाधीश, मला वाचव. या दुष्ट लोकांच्या हातून माझी लाज वाचव. तिच्या प्रार्थनेला प्रतिसाद देत श्रीकृष्ण अदृश्य रूपात तिथे प्रकट झाले. जसा दुःशासन द्रौपदीचे एक वस्त्र ओढत होता तसे श्रीकृष्ण तिला दुसरे वस्त्र पुरवत होते. हे पाहून दुःशासन थकून खाली पडला. द्रौपदीचे वस्त्र काढता काढता तो थकून गेला, पण वस्त्र संपलेच नाही. अशा प्रकारे श्रीकृष्णाने द्रौपदीची लाज वाचवली. घटनेचा परिणाम. या घटनेमुळे पांडवांचा अपमान झाला. भीमने प्रतिज्ञा केली की तो दुःशासनाची छाती फोडून रक्तप्राशन करेल आणि दुर्योधनाची मांडी मोडून टाकेल. या घटनेमुळेच महाभारताच्या युद्धाची बीजे रोवली गेली. द्रौपदीच्या वस्त्रहरणाची ही कथा केवळ एक घटना नाही, तर स्त्रीच्या सन्मानावर झालेला हल्ला आणि धर्माचा विजय दर्शवते.